शरद पवारांचा वाढदिवस आणि मग त्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत की परत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? दोन्ही पवार कुटुंबामध्ये वितुष्टता जास्त प्रमाणामध्ये दिसली नाही आपल्याला. कुटुंब वेगळं म्हणताय, राजकारण वेगळं म्हणताय, मग तू वाढदिवसाला पण सोबत जाताय, एकमेकाच्या विरोधात पण थांबताय. अशी चर्चा नेहमी असते की स्वतः शरद पवारांना जाता येत नाही म्हणून मग त्यांनी अजित पवारांना पाठवलंय. राजकीय वर्तुळामध्ये जे लोक काम करतात त्यांना माहित आहे की शरद पवार बघतात डावीकडे आणि मारतात उजवीकडे. अनेक राजकीय विश्लेषक त्यांना सांगतात की शरद पवारांकडे निवडून येणाऱ्या लोकांची मुळी आहे. आता जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला शरद पवारांचा, त्या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी सुद्धा होते. उद्योगपतींचं एखाद्या नेत्यांची एखाद्या पक्षांची जवळीकता असणं हे त्या राजकीय पक्षासाठी जमेची बाजू आहे आणि चांगली बाजू. पण ती खूप जवळीकता नाही वाटत का? उद्योजकांना जर राजकारणाकडून फायदा होत असेल, राजकारणाला उद्योजकाकडून फायदा होत नाही, असेल, ह्या दोघांचा फायदा झाला, पण इथे सर्वसामान्य जनतेचा फायदा कुठे? प्रत्येक गोष्ट एकाच उद्योगपतीच्या घशात कशासाठी घालायची? अजित पवारांनी कौतुक केलं आपल्या काकांचं, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. कसं या राजकारणाकडे बघतात? महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सध्या बिबटा प्रवण क्षेत्र असं आपण म्हणू शकतो. जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी एक भलताच उपाय काढलाय गणेश नाईकांनी की शेळ्या सोडायच्या. यांनी काय उपयोग होणार आहे आणि किती दिवस ते खुराक पुरणार आहे